नमस्कार, मी कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक बनवूया. आज मी पुरण करण्यासाठी ग्लासभर डाळ घेतलेली आहे. हे डाळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे. ही डाळ मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी आता एक ग्लास डाळ आहे तर 2 ग्लास पाणी घालते आहे. याच्यामध्ये मी 1 ग्लास डाळीला 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता गॅसवर ठेवते आहे आणि 3-4 शिट्ट्या घेऊन घेते आहे. मीडियम गॅसवर 3-4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. कुकर मध्ये 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेते आहे. गॅस मीडियमच ठेवायची, खूप हाय नाही करायची. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आता मी कुकर खोलून घेते आहे आणि याच्यामध्ये हे असं शिजून गेलेलं आहे. पूर्ण असं शिजलं का तर बघायचं. असं पूर्ण शिजलं असेल तरच साखर टाकायची, नाहीतर नाही शिजलं तर थोडी 1 शिट्टी पुन्हा घेऊन घ्यायची. पण हे पूर्ण शिजून गेलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये साखर घालूया. हे पूर्ण 1 ग्लास साखर आहे. 1 ग्लास डाळीला 1 ग्लास साखर मी टाकते. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि ह्याला छान असं फिरवून घ्यायचं. आणि आता हे कोरडं दिसत आहे. तर याच्यात थोडं आपण पाणी घालून घेऊया. अर्धा ग्लास कमीच पाणी आहे, एवढं पाणी पुन्हा घालून घेऊया. आणि आता याला छान आळाला ठेवून द्या गॅसवर. कमी गॅसवर असं आळून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं याला. एक ग्लासला अर्धा चम्मच मीठ घालून घेऊया. बघा, हे असं बनून तयार झालेलं आहे. आळून गेलं आहे पूर्ण. आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडी विलायची कुटून घेतली आहे आणि थोडं जायफळ किसून घेतलेलं आहे. आता मी हे याच्यामध्ये टाकून घेते आहे. याच्यामध्ये छान मिक्स करून घेते आहे. छान याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरते. ह्या चाळणीनं त्याला पूर्ण मॅच करून घेते आहे याच्यामध्ये टाकून. हे असं गरम गरमच काढून घ्यावं लागते. आणि हे असं छान फिरवून घ्यायचं. छान मॅच करून घ्यायचं. गरम गरमच पटपट होऊन जाते. असं बनून तयार झालेलं आहे पुरण. आता मी याचे मोदक बनवून घेणार आहे गणपती बाप्पासाठी. आमच्याकडे हे वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. याला छान गाळून घेते. आणि याच्यात थोडं मीठ आणि थोडं तूप घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि
थोडं थोडं पाणी टाकून हे छान गोळा भिजवून घ्यायचा. हा गोळा बनवून असा तयार झालेला आहे. ह्या 10 मिनिट असा ठेवून द्यायचा. ही कणिक भिजवून ठेवलेली आहे. याला आता 10 मिनिट झाले आहे. आता हे अशी लोही तोडून घ्यायची थोडीशी आणि छान अशी लाटून घ्यायची. अशी छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि हे पुरण याच्यामध्ये छान असं भरून घ्यायचं. छान भरून घ्यायचं आणि मग अशा छोट्या छोट्या अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या याच्या अशा असं पुरण जास्त झालं थोडं काढून घ्यायचं. असं करून असा मोदक तयार करून घ्यायचा. असं याला बंद करून घ्यायचं छान. असा छान मोदक करून तयार करून घ्यायचं. असे 21 मोदक बनून तयार झालेले आहे. असे छान बनवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही असे छान बनवून घेतले आहे. आता मी याला तळून घेते आहे. मी तेलातच तळते आहे. गॅस कढई ठेवली आहे गॅसवर. गॅस पेटून घेते आहे आणि तेल गरम झालेलं आहे. मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे याला छान असे. छान ब्राऊन होऊ द्यायचे. असे छान तळून घ्यायचे. हलके हलकं असं फिरवायचं हळूहळू. त्याच्यावर तेल पण सोडायचं. असे काढून घ्यायचे. झाले आहे तळणं. छान काढून घ्यायचे. असे हे मोदक बनून तयार झालेले आहे. पुरणाचे गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले आहे मी.